आजच्या व्हिडिओचं नाव आहे आवडीच्या फळावरूनही स्वभाव समजून येतो. काय ते बघूया. एका भेटीत कोणत्याच माणसाचा स्वभाव लक्षात येत नाही. मग अशा वेळेस एखाद्या माणसाला जज कसं करायचं? पण एक गमतीशीर निरीक्षण हाती आलंय. फळं सुद्धा सांगू शकतात एखाद्या व्यक्तीचा स्वभाव. जर एखाद्या व्यक्तीला द्राक्ष, संत्री, केळी आवडत असेल तर त्याचा स्वभाव कसा असू शकतो बघूया मित्रांनो. केळी, ज्या प्रकारे केळ नरम आणि कोमल असते त्याचप्रमाणे केळ आवडणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव असतो. हे लोक बाहेरून स्वतःला कडक दाखवण्याचा प्रयत्न करत असतील पण मनातून ते कोमल असतात. व्हेरी गुड. शांततेने काम करणे त्यांना आवडते. कधी कधी त्यांच्या जीवनात गंभीर स्थिती निर्माण होते परंतु धैर्याने हे समस्येवर मात करतात. व्हेरी गुड. हे स्वतःही आनंदी राहतात आणि इतरांनाही आनंदी ठेवतात. व्हेरी गुड. आता द्राक्ष खाण्यासाठी कोणत्याही विशेष परिश्रमाची आवश्यकता भासत नाही आणि ज्या लोकांना द्राक्ष आवडतात ते स्वभावाने थोडेसे आळशी असू शकतात. या लोकांना दबावाखाली काम करावं लागल्यास खूप राग येतो. हे लोक सौंदर्याकडे लगेच आकर्षित होतात. इतरांना स्वतःकडे आकर्षित करण्याची क्षमताही यांच्यामध्ये असते. हे लोक कधी कधी आळस करतात परंतु एखादे काम हातामध्ये घेतल्यानंतर पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. व्हेरी गुड. आता पुढे बघूया मित्रांनो. संत्र, ज्या लोकांना संत्री आवडते ते स्वभावाने आंबट गोड असतात. त्यांचा स्वभाव एकसारखा नसतो. काही कडक असतात तर काही नरम असतात. संत्री आवडणारे लोक हसतमुख आणि प्रामाणिक असल्याबरोबरच मनमिळाऊही असतात. व्हेरी गुड. हे आपल्या व्यावहारिक स्वभावामुळे कोणालाही लवकर मित्र बनवून घेतात. व्हेरी गुड. आणि मित्रांनो पुढे बघूया. इतरांच्या विचारावर लगेच प्रभावित होतात. अनेक वेळा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. संत्री आवडणारे लोक उदार आणि प्रामाणिक असतात. व्हेरी गुड. आता सफरचंद, ज्या लोकांना सफरचंद आवडते ते आपले काम झटपट पूर्ण करणारे असतात. या लोकांचा समाजात नेहमी प्रभाव राहतो. आरोग्याच्या दृष्टीने हे लोक नेहमी सजग असतात. हे लोक त्वरित निर्णय घेण्यात सक्षम असतात. तसेच आपल्या जवळपास घडणाऱ्या गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष असते. व्हेरी गुड. या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता चांगली असते. या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता चांगली असते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.